प्रशासकांची नेमणूक आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर गोकुळवरती प्रशासक आल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय आहे? एकदम देवाभाऊंचा आम्ही आभारी आहोत। त्यांनी ज्या प्रकारे पारदर्शक कारभाराच्या बाजूने न्याय दिलेला आहे, त्यांनी ज्या प्रकारे हुकुमशाहीला विरोध केलेला आहे, त्यांनी ज्या प्रकारे झुंडशाहीला विरोध केलेला आहे, दहशतीला संपवण्याचा इशारा केलेला आहे, आम्ही देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री सगळ्यांचे नेते यांचा आम्ही आभारी मानतो। त्यांच्यासमोर भ्रष्टाचाराला थारा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। अशा प्रकारे ही ऐतिहासिक घटना घडलेली आहे आणि इथून पुढे पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची नांदी सुरुवात झालेली आहे। अगोदर कसा कारभार होता? दहशत आपण बघितलेली, ज्या ठिकाणी सभासदांना इकडे बोलवल्यानंतर गेटवर ज्या प्रकारे थांबवलं जात होतं, कोणत्याही प्रकारचे कागदपत्र दिली जात नव्हती, संचालक ह्याच्या एजीएमच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारे मनमानी कारभार स्टेजवरून सुरू होता, संचालक बोलत असेल सुद्धा त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं, ठराविक लोक नेतृत्व करत होते, बाकीच्या माझ्या माहितीप्रमाणे 18 ते 20 संचालकांना काही किंमत नव्हती। त्यांनी जे दोन कारभारी जे म्हणतील त्याप्रमाणे ऐकायचं। दोन कारभारी ते आता सगळ्यांना माहिती आहे बंटी पब्लिक कोण आहे जिल्ह्याचे, त्या सगळ्यांनी केलेला आहे। त्यांनी तो जो कारभार केलेला आहे सगळा हा उडून लावलेला आहे आणि ही संविधानामध्ये ठरलेलं न्याय प्रस्थापित झालेला आहे गोकुळमध्ये, असं आमचं म्हणणं आहे। खरं तर काही संस्थांच्या वरती तुमचा आक्षेप होता आणि निवडणूक घेऊ नका अशा पद्धतीची याचिका तुमची होती। कुठंतरी न्यायालयाने ते मान्य केलं आणि त्यानंतर संचालक मंडळ संपल्या प्रशासकीय राज येताना दिसते। हो, तो जो आक्षेप होता त्याच्यामध्ये ज्या बोगस पद्धतीने 2021 नंतरच्या स्थापना केलेल्या होत्या नवीन डेअरीज, ज्या डेअरीज दुधासाठी स्थापन केलेल्या आमचं काही म्हणणं नाही, पण ज्या डेअरीज फक्त मतदानासाठी गोकुळ कापून खाण्यासाठी स्थापना झालेली आहे त्यांच्या विरोधात आम्ही लढा देणार आहोतच। ह्या सगळ्या 1308 मध्ये एक जरी संस्था जी जेन्युन आहे, जुनी संस्था आहे आणि या नवीन स्थापन झालेल्या संस्थांमुळे त्याला त्रास होणार असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही मागणी केलेली होती। त्यामुळे 1308 संस्थांचा पूर्ण निर्णय होईपर्यंत निवडणूक घ्यायची नाही ही आमची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केलेली आहे। दुसरं ह्याच्यामध्ये असा प्रकार आहे की ज्या संचालक मंडळ अस्तित्वात नसताना गोकुळच्या पैशाने सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत, हा सुद्धा आपण रेकॉर्डला आपण हा विषय घेतलेला पाहिजे। खरं तर आता या सगळ्या संचालक मंडळ गेल्यानंतर जे प्रशासकीय राज आले त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? या सगळ्या प्रकरणाची त्यांनी चौकशी करावी असं वाटतं? हो, नक्की। आता आज आम्ही अध्यक्षांचं स्टेटमेंट बघितलं, त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलं की प्रशासक मंडळ जे आलेले फक्त रुटीन कारभार करणार आहेत, पण आम्ही सभासद म्हणून आमच्या ज्या मागण्या असणार, तक्रारी असणार, SIT सुरू आहे, शासनाच्या सगळ्या प्रकारच्या चौकशीला हे लोक कोणती किंमत देत नव्हते, रिस्पॉन्स देत नव्हते, हा सगळा प्रकार उघडकीस या नवीन प्रशासक मंडळाने आणला पाहिजेत। 3-13-23ची सगळी बिलं वेळेत दिली पाहिजेत, त्याला कोणती अडवणूक न करता। हे गेल्या 15 दिवसामध्ये महिन्याभरामध्ये जी टेंडर पास केलेली आहेत फटाफट रात्रीच्या अंधारामध्ये, त्याची चौकशी झाली पाहिजेत। बोगस संस्थांच्या विषयामध्ये SITने काही मागणी यांच्याकडे केलेली होती। एका बाजूला तुम्ही मोर्चे काढणार की आमची लवकर चौकशी करा आणि SITने मागणी केल्यानंतर माहितीची त्यांना म्हणायचं आम्हाला मुदत द्या, अशी जी दुटप्पी भूमिका यांची जी आहे ती उडी पडलेली आहे। त्यामुळे प्रशासक मंडळाकडून आमची अपेक्षा आहे पारदर्शक कारभार, लोकाभिमुख कारभार, दूध उत्पादकांच्या फायद्याचा कारभार। आता प्रशासक मंडळ लागलेला मला अनेकांचे काल फोन आले, साहेब आम्हाला आमच्याकडे दूध आहे अतिरिक्त ते द्यायचं, पण आधीचं मंडळ घेत नव्हतं, ते आम्हाला द्यायचं आहे। लोक तयार आहेत। आता गोकुळ सारखे जे आरोप तुम्ही करताय, अमूलपेक्षा मोठं गोकुळ झाल्यासाठी सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं पाहिजे, आम्ही सुद्धा करणार आहोत। आणि सगळ्या दूध उत्पादकांच्या मनातलं जे आहे, अमूल तर राहील मागे, गोकुळ कुठल्या आमचा तारा निघून जाईल, असं आमचे म्हणणं आहे। नक्कीच सभासद म्हणून काय वाटते, गोकुळ दूध संघाचा कारभार आता प्रशासक हाती जाऊन योग्य पद्धतीने त्याचा कारभार होईल? नक्कीच प्रकाश बेलवडे साहेबांनी हा लढा आहे, प्रकाश बेलवडे साहेबांचा हा भ्रष्टाचार विरुद्ध आणि ज्या बोगस संस्था आहेत त्याच्या विरुद्ध हा लढा आहे। कुणाच्या संस्था ज्या योग्य आहेत त्यांचा योग्यच न्याय त्यांना मिळणार आहे त्यांची चौकशी होऊन। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या दूध संस्था असतील, दूध उत्पादकांनी गैरसमज करून घ्यायचा नाही की आमच्या संस्था कुठेतरी उडतील। ज्यांच्या भोगस संस्था आहेत त्याच भोगस संस्था यातून डिबार होणार आहे। आणि आजपर्यंत जो 5 वर्षात भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, तो उघडकीस आणण्याचा ह्या प्रशासकीय कालावधीत आम्हाला अपेक्षा आहेत। प्रकाश बेलवडे साहेबांनी ह्या भ्रष्टाचार उघडकीस आणावा, हीच आमची या प्रशासक मंडळ असतील किंवा या प्रशासक मंडळाचं नेतृत्व आमचे प्रकाश बेलवडे साहेब करतात, हे त्यांनी करावं आणि सभासदांना, दूध उत्पादकांना न्याय द्यावा, हीच आमची एक दूध संस्थेत मी चेअरमन म्हणून काम करतोय तळाशी, हीच आमची अपेक्षा आहे। संचालक मंडळ बरं की प्रशासन बरं, काय वाटते? प्रशासक बरं, कारण शासनाच्या हातात गेलं तरच कारभार सुधारला। होय, शासनाच्या हातात गेला कारभार। आम्ही प्रकाशदादा इथं आलो होतो, पण यांची गेटवर हुकुमशाही, यांचं गार्ड आज सुद्धा जाऊ देत नाहीत दूध उत्पादकांना।
आणि हा दूध संघ तुमचाच आहे मग. होय दूध संघ आमचा आहे, पण आताच जाऊ दे ना. हुकुमशाहींची चालू होती सगळ्यांची, ते आता हुकुमशाही मोडीत निघाली. प्रकाश दादाने आता मोडीत काढली ना, त्यामुळं आता सगळ्यांनी शेतकऱ्यांनी आल्यात न्याय मिळाला प्रत्येक डेअरीला. नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळाला अशा पद्धतीची भूमिका ही सगळेजण व्यक्त करताना पाहायला मिळतात.